नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आले अद्रक भाव जे आहे तर आजचे 17 मार्च आज रोजी आजचे आले बाजार भावामध्ये 1 ते 2 रुपयाची तेजी दिसून येत आहे। तोच अपडेट तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून। अगोदर तुम्ही जे शेतकरी मित्र जे आहे जे नवीन असाल माझ्या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला पुढचा तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअरसुद्धा करा। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं की मागच्या 2 आठवड्यापासून भाव जे तर 38 ते 40 41 पर्यंत जे ते खरेदी सुरूच होती। पण आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण जे आहे तर आज 2 रुपयांनी जे तर ज्याच्यामध्ये तेजी आलेली आहे आले भावामध्ये, हा अपडेट तुम्हाला द्यायचा होता। कारण माझ्या भागामध्ये जे आहे तर आज सध्या 43 रुपयापर्यंत किंवा चांगला क्वालिटीचा माल असला तर 44 रुपयापर्यंत मागत आहे व्यापारी। तर त्या उद्देशाने मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे आणि ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी थोडी आनंदाची बातमी आहे। कारण की भरपूर शेतकरी जे आहेत आले बागायतदार आहेत, त्यांना भाव वाढण्याची अजून अपेक्षा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल, मला ही अपेक्षा आहे। कारण मी सांगितलं होतं की अजून 15 दिवसांनी थोडंफार हालचाल होईल, आले भावामध्ये तेजी येईल। तर आज 2 रुपयांनी थोडी याच्यामध्ये वाढ झालेली आहे आले भावात। आणि टोल डागीचं जर म्हटलं तर टोल डागी तेच भाव आहे जे रेग्युलर भाव असतात 18 ते 20 रुपये। तर हा झाला आले अद्रक भावाचा अपडेट। आणि तुम्हाला मी विनंती करतो प्रत्येक शेतकरी मित्राला जे पण आपले व्हिडिओ बघताय त्यांनी कमेंट करून तुमचं एरियाचं गाव तालुक्याचं गावाचं कोणाचं नाव मेन्शन करायचं आणि आजचे जे सौदे झालेले आहेत किंवा कालचे पण झालेले असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, जेणेकरून सगळं अपडेट जे आहे तर कमी झाले कोणत्या भागात जास्त झाले हे प्रत्येक शेतकऱ्याला कळेल। त्याचा फायदा हाच आहे। उलट कमेंट केल्याने काय माझं प्रमोशन होणार नाही। माझ्या शेतकरी मित्रांनी कमेंट केली होती की याला फक्त व्हिडिओला लाईक मिळवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे। तर असू द्या, प्रत्येकाची विचार वेगळे असतात। तर शेतकरी मित्रांनो, आणि एका शेतकरी मित्राने विचारलं की बियाण्याचे भाव काय राहील किंवा मग सध्या काय चालू आहे। तर हे बघा, जे आले बाजार भाव सध्या स्थितीला चालू आहे 42 44 आजचे, तर ह्या भावाच्या हिशोबाने जर धरलं तर 4800 रुपयाने सध्या माझ्याकडे तरी बियाण्याची खरेदी चालू आहे। आणि चांगलं टॉप क्वालिटीचं असेल तर 5000 रुपयापर्यंत बियाण्यासाठी खरेदी चालू आहे बऱ्याच भागामध्ये। तर ते डिपेंड करतं की आता जसं सध्या स्थितीला जे भाव आहे 40 42 44, तर ह्या भावाच्या हिशोबाने 4-5 रुपयाने बियाणं जे आहे तर महाग राहत असते। तर त्या प्रकारे आता सध्या जर 15 दिवसानंतर जर भाव 48 पर्यंत गेले किंवा 5000 पर्यंत गेले तर बियाण्याचे भाव 5500 रुपयापर्यंत जाईल। कारण मार्केटचे जे रेट आहे त्याच्यावर डिपेंड असते तुमच्या बियाण्याचे भाव चालू सध्या स्थितीला। जर तुम्ही सध्या कोणाला बियाणं देताय किंवा घेताय तर ह्या भावाच्या 4-5 रुपये वाढून एक्स्ट्रा बियाण्याचे भाव असतात। तर बियाण्याचे भाव जास्त असतात। बऱ्याच शेतकऱ्यांना आता प्रश्न पडला असेल की व्यापाऱ्यांना देताना 4-5 रुपयांनी कमी सौदे होतात आणि तेच बियाणं जर एखाद्या शेतकऱ्याला घ्यायचं म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला 5 रुपये 4 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतात। तर त्याचं कारण आहे की जो प्लॉट आहे तो लागलेला नसावा आणि जे आपण बियाणं घेतो आहे त्याची क्वालिटी चांगली असते, त्याच्यामुळे बियाण्याचे रेट 4-5 रुपयाने महाग असते। आणि प्रत्येक शेतकऱ्याला जे आता शेतकरीच शेतकऱ्याकडून बियाणं घेतो किंवा मग शेतकरीच शेतकऱ्याला बियाणं देतो,
तर कोणाकडून का होत नाही, शेतकऱ्याला 2-4 रुपये जास्तीची अपेक्षा असतेच. यावर तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंट करून सांगा. हे असं व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे. तर शेअर करा इतर शेतकरी मित्रांसोबत. आजचा अपडेट 2 रुपयाने आज जे आहे तर आल्या भावामध्ये तेजी आलेली आहे. तुमच्या भागात काय भाव चालू आहे ते कमेंट करून अवश्य कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.